नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. मी आज बनवलेली हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याच्या दाण्यांची भाजी, ज्याला आपण चणे पण बोलतो, त्याची भाजी बनवली आहे. ग्रेव्ही टाईप बनवली आहे. तर ही भाजी कशी बनवायची ते पण मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर मी हे सगळं आपल्या घरगुती सामान वापरून बनवलेली भाजी आहे. तुम्ही बघू शकता, भाजी एकदम ग्रेव्ही टाईप झालेली आहे. ही आपण चपाती बरा किंवा भाताबरा खाऊ शकतो. आपल्या घरात असलेले चणे भिजत घालून ते मी बनवलेली आहे. तर तुम्हाला ह्याची रेसिपी मी या चॅनेलवर शेअर करत आहे. तर नक्की बघा. ही भाजी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही चांगली लागते. चला तर ती कशी बनवायची बघूया आपण. आता मी गावचे चणे घेतलेले आहेत, वाळलेले, जे आता शेतातून आलेले, त्यामुळे यामध्ये थोडेसे खडे आहे. ते आता निवडून हे चणे मी भिजत ठेवणार आहे. आता हे मी निवडलेले चणे एका भांड्यामध्ये घातले आणि ते आता मी त्याला 7 ते 8 तास भिजत ठेवणार आहे. आता यामध्ये मी 2 तांबे पाणी घालून आता हे चणे असेच झाकून ठेवायचे आणि याला 7 ते 8 तास भिजू द्यायचं, जेणेकरून ते चांगले फुगतील. आता हे असे 7-8 तासानंतर बघूया. हे बघा, आता चांगले 8 तासानंतर हे बघा, चणे एकदम चांगले फुगलेले आहेत, भिजलेले आहेत. आता याला 2-3 वेळेस मी ह्याला स्वच्छ धुवून घेईन. आणि आता ते चण्याच्या भाजीसाठी वाटण करायला मी बटाटे, कांदे, ओलं खोबरं, अद्रक घेतलेलं आहे. तर मी ते ओलं खोबरं वापरलेलं आहे. तुमच्या घरात असेल तर तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता. तर आता मी बटाटे छिलून घेऊन ह्याचे मोठे मोठे तुकडे करून त्या चण्यामध्ये घालणार आहे. तर हे बटाटे तुम्हाला आवडेल तसे घेऊ शकता. बटाटे नाही घातले तरी चालतं, हे ऑप्शन आहे. पण बटाटे घातले तर ग्रेव्हीला जरा थिकनेसपणा चांगला येईल, म्हणून हे मी बटाटे छिलून घेतलेले आहेत. आणि ओलं खोबरं नसेल तरी चालेल, सुकं खोबरं भाजून घालू शकता, पण त्याला भाजून घ्यावं लागेल. सुक्या खोबऱ्याला मी ओलं खोबरं घेतलं म्हणून मी त्याला भाजणार नाही आहे, त्याला असेच वाटणामध्ये टाकणार आहे. आता हे आपण चण्यामध्ये बटाटे आपले घातलेले आहेत. आता हे बाजूला ठेवूया आपण आणि आता आपण वाटणाची तयारी करूया. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ओल्या खोबऱ्याचे मी तुकडे करून ते आता मिक्सरमध्ये घातलेले आहेत. आता टमॅटो तुम्ही टमाटे जास्ती पण टाकू शकता. माझ्याजवळ एक आहे म्हणून मी एक टाकले, तुम्ही 2-3 घालू शकता, त्यामुळे ग्रेव्ही चांगली दाटसर होईल. आता इथे मी 2-3 कांदे घालणार आहे. मी सगळं हे आता कच्चंच घालत आहे, कारण खोबरं हे ओलं आहे, त्याच्यामुळं मी बाकी सगळं ग्रेव्हीसाठी मी ओलंच घालत आहे, ओल्या खोबऱ्याची आहे. आणि हे 2 अद्रक, लसूण, आता ह्याला मी वाटून घेऊन, हे बघा, आता हे असं ओल्या खोबऱ्याचं वाटण असल्यामुळं हे असं दिसते. आता चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आता हे भाजी आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे, कारण चणे भिजले असले तरी त्याला शिजवता चांगले आले पाहिजेत, म्हणून आपण ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते भाजी आणि चणे चांगले शिजले पाहिजे त्यासाठी. तर आता मी ते 2 चमचे मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडायला पाहिजे. मोहरी तडतडल्यानंतरच जिरे टाकायचे. जोपर्यंत मोहरी तडतडत नाही तोपर्यंत जिरे टाकायचे नाही, कारण त्यामुळे फोडणी चांगली बसणार नाही. मोहरी तडतडल्यानंतर मग 2 चमचे जिरे टाकलेले आहेत. आणि आता यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहे, हे बघा. आणि आता ग्रेव्ही जी आपण मिक्सरमध्ये वाटलेली आहे ती आता त्या तेलामध्ये टाकायची आहे सगळी. आता जे थोडंसं मिक्सरच्या भांड्याला राहिले त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून थोडंसं मिक्स करून टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे त्या तेलामध्ये. आणि आता आपल्याला ही तेलामध्ये असंच थोडा वेळ परतून ठेवायचं. आपलं सगळं वाटणाचं साहित्य कच्चं होतं. खोबरं, कांदा, टमाटर ते आपण भाजलं नव्हतं, कारण आपण ओल्या खोबऱ्याची भाजी करतो आहे म्हणून आपण तसंच ठेवलं होतं. आता याच्यावर कुकरचं भांडं झाकून आपण थोडा वेळ त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे त्या ग्रेव्हीला. आता हे बघा, हे व्यवस्थित शिजत आलेली आहे. आता यामध्ये आपण वेगवेगळे मसाले घालूया.
जे आपल्या घरात आहेत ते घालू शकता. हे धना पावडर, हे कांदा लसूण मसाला, हे सांबर मसाला, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट, हळद किंवा एखादा मसाला असला तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे. आणि आता हे त्या ग्रेव्हीमध्ये, त्या वाटणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे परत एक वेळेस ह्याला चांगलं मंद आचेवर शिजू द्यायचं, चांगलं ह्याला तेल सुटेपर्यंत. हे बघा, आता ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे वाटणाचा. आता अजून एक 5 मिनिट त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजायचं. 5 मिनिटात तर बघूया. हे बघा, आता चांगले याला तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आणि आता हे शिजलेलं पण आहे, कारण आपणाला ज्यावेळेस ग्रेव्ही शिजलेली असते तेव्हा आपणाला त्याचा सुगंध येतो आहे. तुम्ही बघू शकता आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मी यामध्ये जे चणे आणि बटाटे होते ते आता यामध्ये टाकणार आहे ग्रेव्हीमध्ये. आणि याला हे चांगलं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपणाला. तुम्हाला लागेल तसे चणे टाकू शकता. बटाटे ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकता, नाहीतर बिना बटाट्याची पण करता येते. तर आता हे मी चणे टाकलेले आहेत. आता ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते त्या ग्रेव्हीमध्ये. ह्याला थोडा वेळ त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता पाणी घालायचं, पण यामध्ये पाणी घालण्या अगोदर आपण थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं, जेणेकरून भाजीची टेस्ट जाणार नाही. त्यासाठी आपण कोणतीही भाजी करताना त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं. आता ही ग्रेव्ही एकदम चांगली मिक्स झालेली आहे चण्याबरोबर व्यवस्थित. आणि आता मी ते एका भांड्यामध्ये कोमट पाणी करून ठेवलेलं होतं, ते पाणी मी आता हे बघा असं कोमट पाणी त्यामध्ये टाकणार आहे. कारण त्या कोमट पाण्यामुळे किंवा गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट जात नाही. आपण एकदम थंड पाणी घालायला गेलं की भाजीची पूर्ण टेस्ट निघून जाते. आता हे बघा, आता मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि असं थोडा वेळ ठेवणार आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण रोज जेवण बनवत असेल तर आपणाला समजून जाईल भाजी किती आहे आणि आपणाला मीठ किती टाकायचं आहे. त्याच्या चवीप्रमाणे आपण मीठ टाकायचं. समजत नसेल तर आपण थोडं टेस्ट करून बघू शकता चमच्यानी. आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून हे अशीच मिक्स करून थोडा वेळ ठेवणार आहे आचेवर. आणि नंतर ह्याच्यावरती आपण कुकरचं ढाकण झाकून घेऊया. हे चणे भिजले असले तरी पूर्ण शिजत नाही, त्यामुळे आपणाला ते कुकरमध्ये 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यावे लागतील. आता मी कुकरचं वरचं ढाकण झाकून घेणार आहे. आता यातून मला 7 ते 8 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी या कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या. त्यामुळे चणे एकदम व्यवस्थित मऊ शिजतात आणि पचायला पण सोपं जाईल. नाहीतर चणे नाही शिजल्यानंतर आपणाला पचणार नाहीत ते चणे. त्यामुळे आपण व्यवस्थित त्याच्या 7 ते 8 शिट्ट्या व्यवस्थित काढून घ्यायच्या. कारण हे आपले वाळलेले चणे असल्यामुळे ते भिजून पण आपणाला त्याला चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यावंच लागतं आणि त्याची भाजी पण व्यवस्थित लागेल. नाहीतर तुम्ही उकळून घेऊन पण त्याला शिजवू शकता. कारण आपण जेव्हा भात लावतो कुकरमध्ये त्यावेळेस त्याच्यावर चणे आणि बटाटे सगळे उकळून घेऊ शकता. पण मी हे डायरेक्ट कुकरमध्ये केलेलं आहे, त्यामुळे मी याची 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता माझ्या शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता कुकर थंड झालेला आहे. तर हे बघा आपली भाजी कशी दिसते, एकदम छान. याचे चणे पण व्यवस्थित शिजलेत. भाजी थोडी पातळ वाटत असेल तर आपण ह्यामध्ये जे बटाटे टाकलेले त्या बटाट्याचं थोडंसं मॅश करायचं, म्हणजे ते बटाटे थोडं दाबून घ्यायचे. त्यामुळे अजून थोडी भाजीच्या ग्रेव्हीला थिकनेसपणा येईल, दाटसर होईल त्याची ग्रेव्ही. हे बघा असं मी बटाटे ही करून घेतले की याची ग्रेव्ही जरा दाटसर होते. हे बघा, बटाट्यात घातल्याचा फायदा हाच असतो. बघू शकता ही भाजी कशी दिसते. भाजी टेस्टला पण खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. आपल्या घरात आहे त्या सामानामध्ये करू शकता. काही वेगळं टाकायची गरज नाही. प्रत्येकाच्या घरात सगळं असतं असंच नाही आहे. जे आहे ते घालून करा. तर हे बघा भाजी
भाजी दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण छान लागते. जर भाजी करून बघा आणि टेस्ट कशी लागली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.